हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता थोडीशी माझी सर्दी थोडीशी जरा बरी व्हायला लागली, पण आवाज माझा तसाच आहे, पिकली आहे सर्दी ते म्हणतो ना आपण तशी. तर आम्ही रविवारचा हा व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हाचा. आणि येताना ना भरपूर अशी भूक लागलेली, कारण मी काहीच नव्हतं खाल्लं, सकाळी फक्त नाश्ता केला होता आणि आत्ता 5 वाजलेले आहेत यायला आम्हाला. मग मला भूक लागली होती, मग त्यांना म्हटलं की आपण थोडंसं काहीतरी खाऊयात. तर ते म्हटले ठीक आहे. मग आम्ही एका छानपैकी आम्ही जे अगोदर आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये राहायचो तिथेच खाली खूप छान अशी पाणीपुरी मिळायची, तर तिथे गेलो आम्ही खायला पाणीपुरी. येता येताच वाटेमध्येच आहे, तर तिथे गेलो. मस्त अशी पाणीपुरी, खूप दिवसानंतर इथली पाणीपुरी खाल्ली. टेस्ट खूप छान लागली मला आणि पोटाला पण थोडासा आराम भेटला. खूप वेळानंतर खाते म्हणून पोटाला पण आराम भेटला. तर एन्जॉय करत होतो, पण मुलांची पण आठवण येत होती, कारण आम्ही त्यांना सोडून खात होतो पाणीपुरी त्यासाठी. कधी विचारलेलं या ताई भेटल्या, त्यांच्याकडनं मी मच्छी घेतली आणि ताई मला ओळखतात इंस्टाग्राम यूट्यूबला. ताई कशा असतात व्हिडिओ? खूप छान असतात, मस्त. मी बघत असते माझ्या मुलीमध्ये, मध्ये त्यांचे दोघीचेच व्हिडिओ बघतो. थँक्यू. ताईकडनं मच्छी घेतली, बांगडा मच्छी आणि मांदेली दोन्ही घेतल्या. लाईट गेली काय? ऑनलाईन करू. तर घरी आल्यानंतर मला करायचं होतं दळण. तर ती एक म्हण आहे बघा, काहीतरी आणि बत्तीला दळण करी असं काहीतरी आहे बघा. संध्याकाळच्या वेळेला बत्तीला दळण करी, तर ती पूर्ण म्हण काय मला आता आठवण आहे, पण ती काय आहे तू कोणाला येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर येताना छानपैकी भाजी आणली, तर ते तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी. तर त्यानंतर आल्यानंतर दळण. हा दिवस पूर्ण खूप असा घाईगडबडीचा झाला आणि खूप दगदग झाली. कलरिंग केलंय का नाही? काय केला? शिंदे निवास दाखव. शिंदे निवास. गावठी नाही वाटत. तर त्या ताईंनी मस्त म्हणजे काही जणी मला भेटतात, त्या बोलतात आणि ओळख पण देतात. छान असं गप्पा आम्ही मारतो. येता येता मला ही ताई दिसली, मच्छीवाली ताई दिसली, तिच्याकडनं मच्छी घेतली. त्यानंतर दुसरी एक अजून ताई भेटली, जाता जाताच भेटली आणि मला ओळख दिली. तर मला छान वाटलं ओळख दिल्यामुळं. तुम्ही ओळख देतात, भेटतात, पण मला तुम्ही माहीत नाही, तुम्हाला मी माहीत आहे पण मला तुम्ही माहीत नसता, त्याच्यामुळे मला ओळख देत जा भेटलं तर. एका ताईंनी कमेंट केली की ताई तुम्हाला भेटली होती पण मी तुला बोलले नाही, पण मला असं वाटलं तू बोलशील का नाही. तर हो, नक्की मी बोलणार, का नाही बोलणार, कारण तुम्ही माझे व्ह्यूवर्स आहात, माझे सबस्क्रायबर आहात, माझे सपोर्टर आहात, तर तुम्हाला मी का नाही बोलणार, नक्की बोलणार. तर तुम्ही फक्त ओळख दाखवा, मी तुम्हाला बघते किंवा काय हे करते तुम्ही सांगा, मी लगेच तुम्हाला ओळख देत जाईल. तर आता आपल्याला करायचे आहे, मी मच्छी वगैरे साफ करून घेतलेली आहे आणि आता मांदेली मच्छीचं कालवण कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवते. तर सगळ्यांना येत असेल, पण माझ्या पद्धतीचं मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे, लसूण, मिरच्या, अद्रक, त्यानंतर कोथिंबीर पण बरं का. तर हे सगळं आपल्याला कच्चं वाटून घ्यायचं आहे. तर मी इथं कच्चंच वाटून घेणार आहे. थोडं खोबरं, 2-3 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, मिरची, 2-4 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर, ह्याचं वाटण करून घ्यायचं. छानपैकी झालेलं आहे वाटण बघा. आणि त्यानंतर टोमॅटो आणि कढीपत्ता. आपल्याकडे जर कोकम असेल तर एकदम उत्तम, कारण ह्या मच्छीच्या कोणत्या पण भाजीमध्ये कोकम टाकलं ना एकदम छान लागतं. तर आता तेल टाकले कढईमध्ये, त्यातच मी थोडासा कढीपत्ता टाकते आणि थोडासा टोमॅटो. तर कोकम नसल्यामुळे टोमॅटो थोडासा जास्त घेतला, एवढा पण नाही, फक्त एक टोमॅटो घेतला, त्याच्यामुळे म्हटलं की होऊन जाईल, कारण मच्छीची भाजी कोणत्या पण आंबट चांगली लागते. तर ही रेसिपीसुद्धा माझ्या सासूबाईंची आहे, जेव्हा त्यांनी मला शिकवलेली आहे की कसं बनवायचं. आणि खूप छान लागतं बरं का. जशी तळलेली मच्छी ही मांदेली छान लागते ना, तसंच ह्याचं कालवण पण खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. मला तर खूप आवडतं आणि काटेसकट ही आम्ही मच्छी खातो. तर
टोमॅटो छान असा झालेला आहे, शिजलेला आहे. त्यातच आपलं हा वाटण वाटून घेतलेलं ते मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं त्याचं पण छान हे करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण थोडासाच मसाला टाकणार आहे, जास्त नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये अगोदरच मिरच्या वगैरे टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त काही टाकायचं नाही. त्यांना अक्काला तिखट लागत, त्याच्यामुळे मग मी तिखट जास्त बनवणार नाही. तर भरपूर जणांचे प्रश्न असतात की अक्का म्हणजे कोण, तर आम्ही सांगितलेले आहे अगोदरसुद्धा, कमेंटद्वारे पण सांगितलेलं आहे, पण आत्ता तुम्हाला सांगते की अक्का म्हणजे माझ्या सासूबाई आहेत, तर त्यांची आई आहे अक्का. तर त्या आमच्याकडे असतात. अगोदर गावाकडे होत्या, प्रीतीकडे होत्या, तुम्हाला दिसायच्या प्रीतीकडे, त्यानंतर मग आता माझ्याकडे आहेत. तर काही दिवसानंतर त्यांचं काम आहे म्हणून त्या आलेल्या आहेत, थोडे दिवस राहतील आणि परत जाणार आहेत. तर आपल्याकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे आपण पाहुणचार करणं तर गरजेचं आहे. तर आता आपला मसाला जो दिसतोय तो छानपैकी शिजत आलेला आहे, पण त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपला मसाला शिजू द्यायचा आहे, कारण प्रत्येक भाजीला प्रत्येक मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतला ना तर ती भाजी खूप छान लागते, ते कालवण छान लागतं, खूप टेस्टी होतं. त्यानंतर याच्यामध्ये आपलं बघा तेल सुटलंय, तुम्हाला दिसतंय, आणि ही मच्छी जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. तर अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे. तर प्रत्येक मच्छी म्हणजे तुम्ही कसं करता हे मला नाही माहिती, पण मी ना कोणती पण भाजी म्हणजे अगोदर त्याचा रस्सा करून घेते, रस्सा उकळू देते आणि नंतर त्याच्यामध्ये मच्छी टाकते. हे असं केलं ना तर मच्छीचं ते गाळ होणार नाही किंवा ते एकत्र होणार नाही, काटे वगैरे असं असतं, त्याच्यामुळे मी असं करते. तर आता ह्याला उकळी आलेली आहे छान, तर ह्याच्यामध्ये आपण ही मच्छी जी आहे ती टाकणार आहे. तर ह्या मच्छीचं नाव आहे मांदेली. खूप कमी पैशामध्ये मिळते, खूप म्हणजे खूप 50 रुपयाला वाटा असतो, खूप कमी पैशामध्ये मिळते. पण मला ह्याचं कालवण आणि हे काय म्हणतात त्याला फ्राय करून खूप आवडते, खूप छान लागते, आणि त्याची फ्राय पण मी तुम्हाला दाखवणार आहे केलेले. तर आता आपल्या कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे, एक तर 5 ते 10 मिनटामध्ये कालवण होऊन जातं हे. तर आपली मच्छी जी आहे ते पण शिजलेली आहेत आणि छान असं जास्त हलवायचं नाही, कारण जास्त हलवल्याने ते मच्छी तुटू शकतात वगैरे आणि तो पूर्ण गाळ होऊ शकतो. तर आता ह्या मच्छीचं मी हे करणार आहे, फ्राय करणार आहे. तर ह्याच्यामध्ये अगोदर मी घेतलेला आहे लिंबू. तर प्रत्येकजणी मला सांगत असतात की तुम्ही अशा पद्धतीने मच्छी तळा, तशा पद्धतीने. तर एकीने असं सांगितलेलं की त्यामध्ये लिंबू टाका, लिंबू टाकल्याने सुद्धा छान असं मच्छीला टेस्ट येते. तर म्हटलं की ठीक आहे, आज लिंबू टाकून मी मच्छीची फ्राय करणार आहे. तर थोडंसं कॅमेरा थोडंसं लाईट जास्त ब्राईटनेस वाटत असेल, पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, थोडंसं इग्नोर करा त्याला. तर आता इथे मी अद्रक लसूण पण घेतलेला आहे आणि तो पण या मच्छ्यांना मी लावणार आहे. अद्रक लसूण अगोदर मी टाकून घेतलेला आहे, लिंबाचा रस, त्यानंतर हळद, मीठ आणि तुम्हाला तिखट जसं आवडतं त्याप्रमाणे. त्यानंतर मी बाजारातून फ्राय मसाला आणला होता, तर तो फ्राय मसाला पण मला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी मी हे छान असं करणार आहे. तर कोकणचे जे हे असतात तर त्यांना खूप छान मच्छी तळता येते, खूप छान असं ते मसाला वगैरे बनवतात आणि छान फ्राय करतात, खूप मस्त करतात. तर तुम्ही कसं करता मला नक्की सांगा, म्हणजे काय मसाला वगैरे वापरतात. तर आता मी याला रवा किंवा तांदळाचं पीठ वगैरे लावणार नाही आहे, मी हे अशाच मच्छी तळणार आहेत. आणि म्हटलं काहीतरी थोडंसं वेगळं, प्रत्येक 2-3 वेळा मी तांदळाचं पीठ किंवा रवा वगैरे लावून भाजलं होतं, तर खूप छान झाली होती. तर म्हटलं आज थोडंसं वेगळं करून बघूया. तर तांदळाचं पीठ माझ्याकडे नसतं जास्त, तर कारण मी तांदळाची भाकरी वगैरे काही खात नाही, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ नसतं, मी बनवत पण नाही. पण बघू, एकदा करणार आहे तांदळाचं पीठ आणि मग त्याच्यामध्ये पण मच्छी मी करून बघेल आणि ते तुम्हाला शेअर करेल एकदा नक्कीच. तर आता सगळ्या मच्छ्यांना मी हा मसाला लावून घेतलेला आहे आणि आपल्या मच्छ्या तयार आहेत फ्राय होण्यासाठी. तर आता चला ह्या मच्छींना छानपैकी फ्राय करून घेणार आहे आणि छान खाण्यासाठी टेस्टी लागणार आहेत. तर मच्छीच्या कालवणाचा, मच्छीच्या फ्रायचा सुगंध अख्ख्या घरभर पसरला होता, त्याच्यामुळे ह्यांच्या फेऱ्या चालू होत्या, आतनं बाहेरून आतमध्ये किचनमध्ये येऊन काहीतरी बोलत होते मला. तर आमचं हे संभाषण होतं. आणि मच्छी तळायला खूप उशीर लागतो बरं का, मला खूप उशीर लागला मच्छी तळायला. कमीत कमी 1 तास तरी मला मच्छी तळायला लागला असेल. प्रत्येक मच्छीला वेळ द्यायचा आणि 2-2 मच्छ्या असं मी तळत होते, कारण त्या मोठ्या होत्या, त्यामुळे आणखीनच वेळ लागत होता.
आणि त्यात किचनमध्ये माझा डान्स चालला होता. टी व्हीला गाणं लागलं की मला किचनमध्ये अंगात येतं, मी डान्स करायला लागते आणि भरपूर एन्जॉयमध्ये मी स्वयंपाक करते. असं वाटत पण नाही मी खूप वेळ लागतो आहे म्हणून, किंवा पाय दुखतात हे सुद्धा मला कळत नाही. एवढा वेळ मी चालून आलेले आहे, त्याच्यामुळं माझे खूप पाय दुखलेले, तरी पण मी डान्स काय सोडत नाही. गाणं लागलं की मी डान्स आपलं करणार, माझं काम चालूच असतं. तर आता आपलं मच्छी तळायचं काम झाल्यानंतर बसणार आहेत आपण जेवायला. तोपर्यंत चालला आहे माझा डान्स. तर इथं झालेला आहे सगळा स्वयंपाक. या सगळ्यांनी जेवायला इथं कालवण मांदेलीचं आणि इथं बांगडा फ्राय, त्याबरोबर हे मांदेली तळलेली सुद्धा आहे, मांदेली फ्रायसुद्धा आहे. तर चला या सगळ्यांनी जेवायला. बाय बाय.